करता आली तर सगळ्यांना माझी विनंती, ह्या कुटुंबाला तुम्हाला काय जे पैठणचे जे कोणी प्रमुख मंडळी असेल त्यांच्या वतीनं काय करता येईल मदत करा। सोमनाथला सुद्धा करा। सोमनाथ सुद्धा 3ऱ्या वर्षामध्ये शिकणारं लेकरं होतं, त्यालाही मदत करा। अरे शेवटी आपण एक, कुणी उठतं म्हणतं हे समाजाचा मोर्चा ते समाज, अरे समाजाचे वगैरे मोर्चे नाही, हे सगळ्या समाजाचे मोर्चे, इथं सगळे समाजाचे माणसं बसले। म्हणून मला मुद्दे भटकायसाठी मनोज दादा, या मुद्द्यावरून मुद्दे भटकावण्यासाठी कधी कलाकार आणले जातात, मध्येच मी नाही बोलणार, परंतु दीपक भाऊ केदार बोललेत। असे काही लोक ज्यांच्या प्रिपेअर कार्ड मधलं चार्जिंग संपलं की लगेच चार्जिंग केलं की कोणीकडे बोलायला सुरू करते, असे प्रिपेअर कार्ड रिचार्ज पुढारी या महाराष्ट्रामध्ये व्हायला। ते काहीही बोलते। आमच्याकडे फार माहिती, डेला रिसॉर्ट लोणावळा इथं 8-8 दिवस कोण कोणाबरोबर मुक्कामाला होतं ह्याची सुद्धा माहिती माझ्याकडे सुरेल। मी काय सांगायला लागले हा? आणि म्हणून मला अधिकचं काही बोलायचं नाही। अरे ज्या गुन्ह्यामध्ये अनिल पाटील, अनिल भोसले पुण्याचा जेलमध्ये, तो गुन्हा आमच्या परळीच्या लोकप्रतिनिधींनी 3दा केला आहे, मग तरीसुद्धा तो मात्र जेलमध्ये 5 वर्ष आणि आमचा लोकप्रतिनिधी मोकळा सुटतो। मला त्याच्यावरती बोलायचं नाही, परंतु हे आका इतने करोड लेके तो जाएगा कहाँ। मी मुकेश से गाणं ऐकलं होतं, जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ, कल खेल में हम हो न हो गर्दिश में तारे रहेंगे सदा। हाँ, असं काहीतरी गाणं। ते लड़कपन खेल में खोया, जवानी नींद भर सोया। इतका माल कमवून काय करायचे? खुदा के पास तो ऐसा जाने का है 3.5 फुट में, 3.5 फुटाच्या पेक्षा लय पैशावाला आहे म्हणून 50 फुटाचं मड रचलेलं बघितलंय का कोणी? नाही ना। अरे 5,000 कोटीची प्रॉपर्टी असणाऱ्याला सुद्धा 3.5 फुटात जावं लागतंय, आणि आमचं गरीब रोज हातावर पोट आहे त्याला सुद्धा 3.5 फुटातच घाल। आका तुला एवढं कमवायची गरज काय होती रे? आणि एवढं करून आमचं लेकरू मारलं का तू? कशासाठी मारलं? ज्या पद्धतीने मारले, व्हिडिओ शूट